समर्थ सर्वांना। मी आहे तुमची लाडकी प्रतीक्षा। तुम्हा सर्वांचे स्वागत आहे प्रतीक्षा's कॉर्नर यूट्यूब चॅनल मध्ये। तर मी आता होमवर्क करते। बघा माझं होमवर्क चालू आहे आणि आता आम्हाला शाळेत जायचं माझ्या, कारण 8वीचं वापस रिॲडमिशन घ्यावं लागतं। तर मग पप्पाला आता आम्ही जाणार आहे। पप्पा आता रेडी होतात, मी रेडी झालेली आहे। आता मी होमवर्क करते, पप्पा रेडी होतात आणि मग आपण शाळेत जाऊ। आता आम्ही स्कूलच्या एंट्रन्सच्या बाहेर आहे। आता आम्ही मध्ये जाणार आहे आणि आपल्यासोबत मम्मी पण आलेली आहे। हे आहे माझं स्कूल। आता मी चाललोय स्कूलच्या ऑफिसमध्ये। ऑफिसमध्ये खूप गर्दी आहे। आम्ही आमचा नंबर येण्याची वाट बघतोय। सगळं प्रोसिजर झालेली आहे। 8वीमध्ये ॲडमिशन झालेलं आहे आणि फीस पण पे झालेली आहे। आता आम्ही चाललोय घरी। तर मी कधीही स्कूलमध्ये आले PTMसाठी का ओपन हाऊससाठी तर मी सागर स्वीट्समध्ये येतेच काय ना काय खायला। तर आज पण मी आलेली मम्मी पप्पासोबत काहीतरी खायला। तर चला भाऊ थांबा सांगते। समोसे ठीक आहे घ्या, समोसे घ्या। पप्पा आता समोसे घेतात ते आणि इकडं गावरान तुपातली गरम जिलेबी पण भेटते, शुद्ध घी। इथं मम्मी भाजलेली आहे। पप्पाने आता कुपन दिलेलं आहे अंकलला। आता ते आम्हाला समोसे देतील। आपले समोसे मी माझ्या मम्मीला देऊन आले। मम्मी फर्स्ट। मम्मा वेलकम। चला आपलं पण समोसा घेऊन येऊ आपण। चला मिरची तर लागणारच आहे कंपल्सरी पप्पा मम्मीला। चला मस्त आपण समोसे खाऊन घेऊ। मी टेस्टच केलं नाही, थांबा। मी मला आवडतं, मी रोज म्हणजे रोज नाही पण शाळेत कधी आले तरी खाते। चला मी पण टेस्ट करून घेते। आता आवडतं तर आवडतं मला। नेहमी असं मग आपल्याला आता आपण डोनट्स घेऊ, म्हणजे दादा आपण आला नाही आहे आपल्यासोबत, तर त्याच्यासोबत मी शेअर करेन। बघा मी किती माझ्या भावाची काळजी घेते। तर चला हां एक ठीक आहे ना, एक मध्ये होऊन जाईल। हा वाला घेते, चॉकलेट वाला। हा वाला हा छान, हा टेस्टमध्ये छान आहे। तो पण छान लागतो पण मला हा जास्त आवडतो। हा वाला चॉकलेटवाला, म्हणजे मिल्क चॉकलेटवाला। ठीक आहे चला घे। आवडलं तुला? काय पाहिजे का? बस तेवढंच। अंकल आता पॅक करून देतात ते। चला डोनट्स। ही आंटी आहे आपली सबस्क्रायबर। फर्निचरवाले अंकलचा पप्पाला कॉल आलता, ते म्हणले मंदिर रेडी आहे। तर चला जाता जाता आपलं मंदिर चेक करून घेऊ कसं बनलंय ते। मी आलेले आता पॅसिफिक फर्निचरमध्ये आपलं मंदिर चेक करण्यासाठी। कुठलं आहे हे बघा, TV युनिट्स। मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं, मंदिराच्या ब्लॉगमध्ये, आणि परत एकदा दाखवतो। तिथं वगैरे सगळं फर्निचर आहे, अजून ॲड केलेलं आहे त्यांनी। आणि आपलं जे मंदिर आहे ते तिकडे ठेवलेलं त्या साईडला। तर मग ते आता इथं आणतात ते आपलं मंदिर तुम्हाला लवकरच बघायला भेटणार आहे। मग मी तर मस्त निवांत बसलेली आहे सोफ्यावर। मंदिर आपलं पॅक करून झालेलं आहे। थोड्या वेळात आपलं मंदिर घरी पोहोचणार आहे। तुम्हाला घरी आल्यावरच मंदिर दाखवेन। हे बघा आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलेलो आहे। इकडं ट्रॅफिक आहे खूप। हे बघा पप्पानी U-टर्न घेऊन दुसऱ्या रस्त्याहून यायचा प्रयत्न केला, पण ज्या रस्त्याहून आलो तिकडं पण ट्रॅफिकच आहे। एवढी तर तिकडे इथं जास्त ट्रॅफिक आहे, एवढी मोठी लाईन आहे। काय तर तिथं काय जागा दिसतच नाही आहे, ट्रॅफिक खूप मोठं आहे। तर आम्ही इथं थांबलेलो आहे।
आता ट्रॅफिक क्लिअर होतं माहीतच थांबावं लागणार आहे. आम्ही अडकून बसलेलो. हे बघा किती मोठी लाईन आहे ट्रॅफिकची. तिकडंपर्यंत अजून खूप लांब आहे आणि आम्ही तर वेट करतोय कारण काय पर्यायच नाही आहे. आम्ही आलोय घरी. पप्पा आता शॉपवर गेलेले आहेत. तर मी टेरिसवर एकटीच आलेली आहे डान्स शूट करायला ट्रायपॉड घेऊन. कसा बसं मी शूट केलेला आहे. म्हणजे पाऊस चालू आहे. मला स्टेशनवर सगळं पाणी पडतं. तर चला घरी. हे बघा आपलं देवघर आलेलं आहे आणि लाईट पण गेलेली आहे आणि पाऊस पण चालू आहे. आता देवघर हे वरी नेतात ते म्हणजे आपल्या घरी. आपलं देवघर आलेलं आहे. सगळे भिजले. सगळे भिजले ना मम्मा. पाऊस खूप जोरदार चालू आहे पाऊस. हे बघा आपला देवघर किचन मध्ये. तिकडच सरकावं लागेल का? ठीक आहे बरं. थोडं तिकडे घेता का? नाही तर जाईल ना याच्यात. आणि इकडं 1% चार्जिंग राहिलेली आहे मोबाईलमध्ये मम्मीच्या. कारण कधीची लाईट गेलेली. मी व्हिडिओ शूटिंगला होते काढत होते व्हिडिओ. तर त्यासाठी आता हे शोकेस हलवतात ते म्हणजे ते देवघर आरामची येणार किचनमध्ये. कारण किचनमध्ये ठेवायचं आपल्याला. आता सोफा आणि शोकेस हलवून आता कसं तरी देवघर आता मध्ये घेतात ते. जरा थोडी तकलीफ तर होणारच आहे कारण मोठं देवघर आहे ना आपलं. आपलं देवघर पोचलेले किचनमध्ये. मी मशीन इथं सरकून घेतली म्हणजे जागा होईल देवघर ठेवायला. इकडं नाही ठेवायचं मंदिर देवघर. थँक्यू सो मच. तर आता देवघर झालेले आपण इकडं फ्रीजचे इथं शिफ्ट करणार आहे. हां तेच तर. हां लाईट आली वाटतं का? नाही आली का? अच्छा चार्जिंगचा बल्ब अचानक लागला म्हणून मला वाटलं की लाईटच आली. 1% चार्जिंग आहे मोबाईलमध्ये. हां बस. थँक्यू. तुम्ही खूप भिजला. डबल टेबल पॅक केलं तुम्ही. डबल टेबल पॅक केलं. एक काळपत्री एक रॅपिंग अजून 3 प्लास्टिक होते माझ्याकडे ते टाकलं. पाऊस नंबर इथं पुढं नदी नदी मधली. अच्छा एकदम जोरात यायला लागला. इथे पूर्ण असं म्हणजे असं वाटलं इथे पूर्ण नदी वाढली नाही. पूर्ण पाणी शूट करायला गेलं तर तेव्हाच पाऊस स्टार्ट झाला. अर्धी गाडी पाण्यात होती माझी. परत लोकांची रिक्षा पण डुबले. रिक्षा कार वगैरे. तुमचं वस्तू बघा एकदम सुखरूप आली. थँक्यू. देवर आहे ना देवर आहे. आज आले गुरुवारचं पण. गुरुवार चांगलं दुई बसा पाणी आणते मी. चौघाचे चौघ भिजलेत. मी असं पूर्ण बोललाय. तुम्ही कुठून आले? मी शाळेवरला गेलो कामानिमित्त. तिकडे काम झालं माझं. पाऊस सुरू झाला. हा आले मम्मा. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मम्मी आता पाणी देते अंकलला आणि पप्पाला. सचिन ये पाणी घे. काच लावून देतो. काच घ्यायला आम्ही तो काढून टाकला. अशी चालेल. तो काय व्हायचं इथं बसलेला असतं ना तिकडून नाही ना तिकडचं आपलं इथं बसणार तिकडचं दिसायचं आतमध्ये. म्हणून आम्ही ना तो आम्ही काढून घेतलं. हे बघा आपला चहा उकळलेला आहे. लाईट नाही आहे म्हणून काय एवढं क्लिअर तर नाही येणार. सगळं काळं काळं येतंय पण ठीक आहे. पावसात मस्त वाटतं गरम गरम चहा. हां आणि वरतून सगळे भिजलेले आहेत. अजून डबल होऊन जाईल मग. म्हणजे ते एन्जॉय करतील अजून चहा प्यायला. काय माहित आता लाईट कधी येते. तुझा मोबाईल कधी चार्जिंग होईल त्याची. अंधार आहे ना त्याच्यामुळे लाईट नाही.
ते जरा काळं काळं येते, सगळं क्लिअर नाही येते. पप्पा पण चहा पितात ते. अंकल पाय घसरून पडले. जोरदार पाऊस चालू होता, पायऱ्या ओल्या होत्या आणि त्यात लाईट नव्हती म्हणून काही दिसत नव्हतं. अंकलचा पाय स्लिप झाला, पण पप्पाने लगेच त्यांचं डोकं चोळून दिलं. त्यांना जरा पायाला पण लागलं. मला खूप वाईट वाटलं, कारण ते आमच्याकडं मंदिराच्या डिलिव्हरीसाठी आलते. पण आता अंकल ठीक आहेत. आता अंकल जातात ते. बाय बाय बाय. हां, परत भेटू. तुमचा तर मोबाईल हळू नीट. दादा आता आलेला आहे क्लासमधून. भिजत आलाय कारण जोरदार पाऊस चालू होता. एक तर मी आज छत्री सुद्धा घेऊन गेलो नव्हतो, त्याच्यामुळे एवढं भिजत आलं ना. ऊन होतं ना सकाळी, मग आता वाटलंच नाही की पाऊस येणार. पण जाऊ दे, आता भिजत आलेला आहे. आताच लाईट आलेली आहे. मम्मीचा मोबाईल लगेच चार्जिंगला लावला कारण स्विच ऑफ झाला. दादाच्या मोबाईल पासून रेकॉर्डिंग चालू आहे आणि तुम्हाला माहितीच आहे मी दादासाठी काहीतरी घेऊन आलेले. चल मी अरे थांब, दाखवते ना. एवढं काय पक्का माझ्यासाठीच घेऊन आली का तुझ्यासाठी? दोघांसाठी ऍक्च्युली. काय? अच्छा, डोनट. येस, आम्हा दोघांना डोनट्स आवडतात म्हणून डोनट्स. हे पण तुझ्यासाठीच आणले असतील तू. नाही, आता मी होतो म्हणून मला दाखवण्यासाठी एवढं गेलं. हे बघा, आणलंय त्याचं तर कौतुक नाही, उलट टोमण्या मारतोय. बघा काय अरे, जरा कौतुक करावं. प्रेमाने आणले तर नाही, विश्वासच नाहीये. आता आणले तर खावं तर काही नाही, याला कळतच नाही. जाऊ द्या. आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.